कोणताही उपवास म्हटलं की डोळ्यासमोर येते ती खिचडी. साबुदाणा खिचडी कधी गोड खावी, कधी तिखट खावी. परवाच्या भागामध्ये आपण तिखट साबुदाणा खिचडी कशा पद्धतीने बनवायची ती तर पाहिलेलीच आहे. आज आपण ही छान अशी हेल्दी केलेली गोड खिचडी पाहणार आहोत. आणि ही साबुदाणा खिचडी हेल्दी होण्यासाठी यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपण वापरलेले आहे. छान मोत्यासारखी फुललेली मोकळी अशी झालेली ही गोड खिचडी कशा पद्धतीने बनवायची याच्या सर्व टिप्स तुम्हाला सांगणार आहे. खिचडीला रंग छान आलेला आहे, परफेक्ट मोत्यासारखी फुललेली आणि मोत्यासारखी मोकळी अशी झालेली ही साबुदाणा खिचडी करण्यासाठीच्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि तुम्हाला जर उत्तम सुगरण बनायचं असेल, खूप साऱ्या वेगवेगळ्या नवरात्री उपवासाची सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्यामध्ये खूप सारे वेगवेगळे पदार्थ पाहायचे असतील तर आत्ताच कविताच किचनला सबस्क्राईब करा. कारण इथे मिळतात खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज. डेली रेसिपी असतील, रेस्टॉरंट रेसिपी असतील, महाराष्ट्रीयन थाळीच्या रेसिपीज, सण उत्सव रेसिपीज, त्याचबरोबर आता 10 दिवस नवरात्री उपवासाच्या रेसिपी आणि महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी. त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कविताच्या या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण नवरात्री फराळामधील आजची ही साबुदाणा गोड खिचडी करत आहोत. त्यामध्ये या ठिकाणी साबुदाणा 1 वाटी साबुदाणा रात्रभरासाठी छान असा भिजवून ठेवलेला आहे. साबुदाणा भिजवून थोडंसं वरती पाणी येईल एवढं पाणी टाकलेलं होतं आणि रात्रभरासाठी ठेवलेलं आहे. अगदी 7 ते 8 तास तुम्हाला हा साबुदाणा ठेवायचा. त्यानंतर छान असा मोकळा करून घ्यायचा. हे पहा किती छान मऊसूत असा भिजलेला आहे. त्यामुळे तयार झालेली खिचडी देखील खूप वेळासाठी छान अशी मऊसूत राहणार. त्यामुळे अशा पद्धतीचा साबुदाणा व्यवस्थित असा भिजवून घ्या. या ठिकाणी साबुदाणा छान असा भिजवून झालेला आहे. त्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकणार आहोत. या ठिकाणी 1 वाटी जर तुम्ही साबुदाणा घेतला तर त्यासाठी तुम्हाला 1 वाटी या ठिकाणी शेंगदाणे घ्यायचे आहे. 1 वाटी शेंगदाण्याचा या ठिकाणी छान असा कूट करून घेतलेला होता. कारण साबुदाणा भिजवल्यानंतर फुलतो आणि तो साईजला डबल होतो. त्यामुळे शेंगदाणे घेताना 1 वाटी घेतलेले आहे. 1 वाटीऐवजी जर पाऊण वाटी शेंगदाणे घेतले तरीही चालणार आहे. परंतु गोड खिचडीसाठी थोडीशी या ठिकाणी शेंगदाण्याचा वापर मी जास्त केलेला आहे. छान असा या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला. आता लगेचच आपण गोड खिचडी करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये या ठिकाणी साजूक तूप मी अगोदर टाकलेलं आहे. कारण वेफर्स तळण्यासाठी मी हे साजूक तूप टाकलेलं होतं. त्यामध्येच आणखीन थोडंसं साजूक तूप मी ॲड करणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट्स. यामध्ये काजू, बदाम, त्याचबरोबर मनुके आणि शेंगदाणे घेतलेले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तरी देखील करू शकता. त्याचबरोबर या ड्रायफ्रूट्सचं जे प्रमाण आहे, साहित्य प्रमाण, हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. अगदी स्किप करायचे असतील तर स्किप करू शकता, प्रमाण कमी अधिक करायचं असेल तर करू शकता. परंतु छान अशी हेल्दी पौष्टिक व्हावी यासाठी आपण ही एक्स्ट्रा स्टेप यामध्ये ॲड केलेली आहे. बऱ्याचदा आपण प्रत्येक रेसिपी पाहत असताना पौष्टिकतेचा विचार करून रेसिपी पाहत असतो. त्यामुळे या ठिकाणी ही एक स्टेप महत्त्वाची आहे. त्यानंतर सर्व जिन्नस साजूक तुपामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या. आता यामध्ये जे मनुके टाकलेले आहे ना, ते न परतवता देखील तुम्हाला नंतर तसेच टाकायचे असतील तरी देखील टाकू शकता. या ठिकाणी पाव चमचा मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे. गोडाचा पदार्थ म्हटला तरीही त्यामध्ये मीठ हे हवंच, त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत ही आणखीन वाढते. त्याचबरोबर या ठिकाणी ते मीठ टाकत असतानाची जी व्हिडिओ क्लिप होती ती या ठिकाणी मिस झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती पाहायला मिळालेली नाही. परंतु अगदी खूप जास्त नाही, पाव चमचा एवढं मीठ टाकायचं. त्यानंतर एकसारखं मोठ्या आचेवर या ठिकाणी ही खिचडी परतवून घ्यायची. आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मोठा केलेला आहे. 3 ते 4 मिनटं हे पहा छान अशी ही खिचडी आपण परतवून घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहे. त्या कोणत्या असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. हे पहा छान अशी आपण मोठ्या आचेवर, यामध्ये खूप सारी गरम वाफ तयार होईल यासाठी मोठ्या आचेवर छान अशी 2 ते 3 मिनटं एकसारखी हलवत खिचडी छान अशी परतवून घेतल्यानंतर त्यावर ठेवायचं झाकण. या स्टेजला गॅस पूर्ण कमी करायचा. 2 मिनटासाठी अशीच झाकून ठेवायची. 2 मिनटानंतर त्यामध्ये छान अशी वाफ दाबली गेलेली आहे आणि खिचडी त्यामुळे खूप छान मऊसूत अशी होते. पुन्हा गॅस मोठा करायचा आणि छान अशी ही खिचडी परतवून घ्यायची.
झाकण ठेवल्यावर मात्र तुम्हाला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आहे आणि मंद आचेवर ती खिचडी 1 मिनिटासाठी वाफवायची. अशी स्टेप तुम्हाला 2 वेळेस किंवा 3 वेळेस तुम्हाला ती फॉलो करायची आहे. हे पहा, खूप छान असा रंग आलेला आहे. खिचडी व्यवस्थित अशी या ठिकाणी परतवून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मोकळी तर झालेलीच आहे. त्याचबरोबर साबुदाणा देखील छान असा आणखीनच खुलून आलेला आहे, छान असा फुललेला आहे. परफेक्ट या ठिकाणी खिचडीला रंग दिसत आहे. खिचडी छान अशी परतवून या ठिकाणी तयार झालेली आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायची साखर. आता या ठिकाणी गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने गोड हवी असेल त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालणार आहे. परंतु या ठिकाणी मी साधारणतः 2.5 ते 3 चमचे एवढी साखर टाकलेली आहे आणि साखर टाकण्यासाठी कोणत्या चमच्याचा वापर केला ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अगदी छान व्यवस्थित अशी अगोदर मिक्स करून घ्या. साखर टाकल्यानंतर मात्र गॅसचा फ्लेम हा कुठेही मोठा करायचा नाही. अगदी लहान आचेवर, मंद आचेवर तुम्हाला ही खिचडी परतवत राहायची आहे. खूप जास्त वेळ हलवायची नाही. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी तुम्हाला ही खिचडी हलवून घ्यायची आहे. हे पहा, या चमच्याच्या मापाने मी 2.5 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे. पोहे खाण्याचा चमचा तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला एखादा चमचा जास्तही टाकावे. हे पहा, अगदी झाकण ठेवून साखर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ दाबून ठेवली. साखर छान अशी यामध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे आणि विरघळलेली देखील व्यवस्थित अशी आहे. या स्टेजला गॅस करूया बंद. हे पहा, अगदी छान मोकळी मौसूत अशी ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. गरमागरम आपण ही साबुदाणा खिचडी डिशमध्ये सर्व करूया. हे पहा, खूप छान अशी दिसत आहे. परफेक्ट या ठिकाणी साबुदाणा गोड खिचडी बनवून तयार झालेली आहे. खूपच छान अशी दिसत आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला इथून पुढे खूप साऱ्या नवरात्राच्या फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण खूप वेळेस लाईव्ह देखील येणार आहोत. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळेस मी लाईव्ह रेसिपी तयार करत असते त्यावेळेस त्या रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येते. त्याचबरोबर दररोजचे जे आपण दररोज दुपारी 12 वाजता जे रेसिपीज पाहत असतो त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन देखील ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी कविताज किचनला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घरबसल्या ऑर्डर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसले ऑर्डर करू शकता. अगदी केमिकल फ्री शेतकऱ्याकडील सर्व मसाले घेऊन आपण हा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे. डंकावर कुटलेला आहे आणि पारंपरिक चवीचा हा मसाला केला आहे. सर्वांना तो खूप जास्त आवडत आहे, त्यामुळे नक्कीच घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकवून हाईप नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवरात्री उपवासाच्या उद्याच्या भागामध्ये रेसिपीसोबत.